महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी होणाऱ्या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले। राज ठाकरे सकाळी पुण्याहून निघाल्यापासून ते औरंगाबादला पोहोचेपर्यंत मनसेने कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून। 100 पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्र पठण, पुरोहितांचे आशीर्वाद, शंखनाद, गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव अशा अत्यंत धार्मिक वातावरणात राज ठाकरेंनी पुण्यातून औरंगाबादच्या दिशेने कूच केली। वाटेत वढू बुद्रुक मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं पूजन करत राज ठाकरेंनी न बोलताच विरोधकांना संदेश दिला। पुण्यात एकीकडे राज ठाकरे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते, तर त्याच वेळी औरंगाबादमध्ये त्यांचे चिरंजीव अमित सभास्थळाच्या पाहणीसाठी पोहोचले होते। राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन नेत्यांवरच सगळ्यांचं लक्ष होतं, त्यामुळे एक प्रकारचं नरेटिव्ह सेट करण्याचाच प्रयत्न राज ठाकरेंच्या वतीने करण्यात आला। पुणे ते औरंगाबाद या जवळपास 235 किलोमीटरच्या अंतरात जागोजागी मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। अहमदनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात राज ठाकरेंचं स्वागत झालं। अखेर 5:30 वाजेच्या सुमारास राज ठाकरेंचा ताफा औरंगाबादमध्ये दाखल झाला। राज ठाकरेंची गाडी क्रांती चौकात दाखल होताच मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। ढोल ताशाचा गजर करत राज ठाकरेंवर फुलांची उधळण करण्यात आली। राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचल्यावर मनसैनिकांमध्ये सळसळता उत्साह बघायला मिळाला। राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेआधीच महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय, त्यामुळे आता रविवारच्या सभेत राज ठाकरे काय बोलतात, भोंगा प्रकरणात कोणता नवा इशारा देतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पुण्याहून वैभव सोनवणे, औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम आणि विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे राज ठाकरे यांच्या सभेआधीच विरोधकांनी मनसेवर जोरदार हल्ला सुरू केलाय। अजित पवारांपासून ते थेट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसा राज ठाकरे यांच्यावर घणाघात केला, विरोधक आणि मनसेच्या नेत्यांमध्ये कसा कलगीतुरा सुरू आहे पाहूया। आज राज्यात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न हा सगळ्यांचा चाललेला आहे। मी हिंदुत्वाची भूमिका आहे, मीच हिंदुहृदय सम्राट आहे असा तोरामध्ये ते सध्या भाषण करतायत। रोप लावण्याची घंटा भाजपाने आणि मनसेनेच वाजवली, त्यामुळे ह्यांचं बाडगी हिंदू हे दिसायला लागलंय। भाजपला इनडायरेक्ट पाठिंबा अशा पद्धतीचं राजकारण सुरू केलेलं आहे। भाजप मनसेची युती होईल की नाही होईल हे तर भविष्य काळच ठरवेल। चांगले प्रत्येकाने सभा करावी, माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रासाठी चांगलं एकत्र येऊन सगळ्यांनी काम करावं। राज ठाकरे यांना मी परिवर्तनवादी भोंगा म्हणतो। हा हिंदुत्ववादाचा निर्णय सगळा आहे घेतलेला, आणि हिंदुत्ववादाने घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी लागू आहे। हे जे होतंय हे बरोबर नाहीये। मला असं वाटतं की कोणी फार यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। तिकडे औरंगाबाद हे शिवसेनेचं तर संभाजीनगर हे मनसेचं असल्याचं महत्त्वाचं विधान मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केलंय। ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना नवहिंदुत्वाची जाग आल्याचा टोलाही पानसे यांनी लगावला। शिवसेनेच्या अंबादास दानवे यांना त्यांनी टोला हाणलाय। दानवे यांनी राज ठाकरे यांचा सोंगाड्या असा उल्लेख केला होता, त्याला पानसे यांनी तितक्या जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेचे आमदार दानवे कोण आहेत ते? उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रकार कोणीतरी करू नये। आज काय झालंय की ज्यांनी हिंदुत्व सोडून दिलंय त्यांना आता हिंदुत्वाची नवी जाग आली, त्यामुळे ते आता काहीतरी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत आहेत।
छुटूर आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत. उद्याची सन्माननीय राजसाहेबांच्या सभेकडे महाराष्ट्राचं नाही, या देशातल्या हिंदूचं लक्ष आहे. ती दणदणीत इतक्या मोठ्या प्रमाणावर होते म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय. त्यामुळे मनसेच्या अभिजित पानसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे मनसेचा हा पलटवार त्यांच्या चांगलाच अंगी लागलाय. तिकडे राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं होतं. त्याचाही समाचार अभिजित पानसे यांनी घेतला. इम्तियाज जलील यांनी आमच्याकडे दिवाळी, गुढीपाडवा, होळी, गणपती या सगळ्यासाठी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही जलील यांना उत्तर देताना पानसे म्हणाले. तुम्हाला ऑफर दिली की राजसाहेब जर औरंगाबादमध्ये आले तर त्यांनी आमच्या इफ्तार पार्टीला यावं, तसा प्रस्ताव त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून जाहीरपणे आवाहन केलंय. जर तुमच्याकडे आला तर तुम्ही राजसाहेबांसोबत चर्चा करणार का किंवा तुम्ही त्यांच्यासोबत जाणार? त्यांनी गुढीपाडव्याला, दिवाळीला, होळीला आमच्याकडे यावं, गणपतीच्या दर्शनाला यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. सर, एक हिंदी तर तिकडे अभिजित पानसे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय. अर्थात सगळ्यांच्या नजरा लागलेत त्या राज ठाकरे यांच्या उद्याच्या सभेकडे. राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिकडे औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची 1 मेला सभा होणार आहे. या सभेवरून औरंगाबादचं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. औरंगाबादमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलंच पोस्टर वॉर रंगलंय. शहरात मनसेकडून राज ठाकरे यांच्या सभेचे बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले, तर दुसरीकडे शिवसेनेनं सुद्धा जोरदार बॅनरबाजी केली आहे. आणि यात सर्वत्र लक्ष वेधून घेणारा फोटो आहे तो थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही फोटो शिवसेनेच्या बॅनरवर नाही. एकूणच औरंगाबादमध्ये मनसे आणि शिवसेनेत जोरदार पोस्टर आणि बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. 1 तारखेला राज ठाकरेंची सभा आहे, त्यामुळं शहरभर फार मोठे फ्लेक्स लावलेले आहेत आणि त्या फ्लेक्सवर हिंदू जननायक असेल किंवा भगवाधारी अशा ज्या उपमा आहेत किंवा त्यांना शब्द वापरले गेले राज ठाकरेंना. कालपर्यंत शिवसैनिक शांत होते, कसल्या पद्धतीची प्रतिक्रिया नव्हती. मात्र काल उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला की आता तुटून पडा, त्यानंतर मात्र आता राज ठाकरेंच्या सभेबद्दल शिवसैनिक बोलायला लागले. मी तुम्हाला या ठिकाणी तिकडे औरंगाबादमध्ये 2 राजकीय नेते दाखल झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकीकडे उद्याच्या सभेसाठी दाखल झालेले असतानाच MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा औरंगाबादमध्ये हजेरी लावली. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला ओवैसी यांनी हजेरी लावली. हे दोनही नेते एकाच वेळेला औरंगाबादमध्ये दाखल झालेत. ओवैसी बोलतात, आपण थेट जाऊयात औरंगाबादला. अपनी चुप्पी को तोड़नी चाहिए, खामोशी को तोड़नी चाहिए और रूल ऑफ लॉ को मजबूत करने की जरूरत है. जो बदकिस्मती से, बदबख्ती से बीजेपी उस रूल ऑफ लॉ को, हमारे जो पूरा एडिफिस है वो हमारी लोकतंत्र का, वो कमजोर पड़ रहा है. सर, ये बीजेपी की तो बात आपने कही, कल भी हमने आपका एक वीडियो देखा था भाषण करते वक्त, जिस तरह की स्थिति है आपके आंखों से आंसू झलक आए थे, वो तो बात आप बता ही रहे. लेकिन ये जो राज ठाकरे की खासतौर से राजनीति महाराष्ट्र में देखने को मिल रही है, इसको आप कैसे देखते हैं? क्या है 2 भाइयों का झगड़ा है वो, मेरे क्या करना है उसमें. हमारा बोलना इतना है कि लॉ एंड ऑर्डर खराब नहीं होनी चाहिए. लॉ एंड ऑर्डर सुप्रीम है, पीस को हमेशा बरकरार रखना चाहिए और इसकी जिम्मेदारी पीस को मेंटेन करने की ये 1 in 3 सरकार जो है इनकी जिम्मेदारी है और पुलिस की भी जिम्मेदारी है, हमारी भी जिम्मेदारी है और जनता की भी जिम्मेदारी है. मगर प्राइमरी जिम्मेदारी जो है वो यहाँ की सरकार की है. वो महाराष्ट्र के पीस को मजबूत रखे, उसको बरकरार रखे
ये इनको हम इतना ही कहना चाहेंगे। लेकिन यहाँ पर 144 धारा लगाई कुछ दिन पहले औरंगाबाद में, और उसके बाद इस तरह की राजनीतिक रैली को इजाजत दी जाती है। दोहरे मापदंड पुलिस प्रशासन या सरकार के आपको लग रहा है कि एक तरफ कहा जाता है कि दंगे भड़क जाएंगे और दूसरी तरफ इस तरह की रैली की इजाजत दी जाती है? आप बोलिए इस बात, ये तो आपका लोकल क्वेश्चन है, आप बेसिकली हम तो यही मानते हैं कि शहर के बीचों बीच जो रैली की परमिशन दी गई है, हमको कोई ऑब्जेक्शन नहीं था अगर किसी दूसरी जगह के ऊपर बहुत सारे सुझाव आए थे, लेकिन जानबूझकर ये महाराष्ट्र के गृह मंत्रालय और एनसीपी पार्टी की तरफ से ऊपर से आदेश आया है कि ये सांस्कृतिक मंडल के ऊपर है तो ये जगह दी जाए करके। तो अगर शहर में ये जानते हुए कि ईद का माहौल है, इतने सारे लोग बाजारों के अंदर है, बच्चे हैं, औरतें हैं, सब बाजार के अंदर है, अक्षय मतलब सारे त्योहार का जो है 2 साल के बाद है तो लोग है तो मार्केट के अंदर आए हैं, दुकानदार जो है वो पूरा अपना सामान भर के रखे हुए है, और ऐसे माहौल के अंदर उन्होंने यहाँ पर परमिशन देना कहीं ना कहीं ये एक ऐसी एक चाल चली जा रही है जिसके अंदर उन्हें कोई फर्क नहीं पड़ता है कि शहर का माहौल खराब हो, जिले का माहौल खराब हो, हमने परमिशन दे दी है तो आओ भाषण दो और आपको क्या करने का है करके। तो ये बहुत ही आपको लगता क्यों है कि माहौल खराब होगा राज ठाकरे के स्पीच के बाद में? देखिए ऐसे मुद्दे उठाएंगे वो कि जो माहौल खराब हो जाए? नहीं, देखिए ऐसा नहीं, सरकार की जिम्मेदारी है कि वो न सिर्फ औरंगाबाद, महाराष्ट्र प्रदेश में वो पीस को बरकरार रखे, वो उनकी जिम्मेदारी है, क्योंकि परमिशन देना नहीं देना वो उनका प्रेरोगेटिव, हमारा नहीं है। अब उनको इस जिम्मेदारी को निभाने की जरूरत है। नहीं, लेकिन आप जिस प्रकार बार बार आपके बोलने में महाराष्ट्र सरकार का जिक्र आ रहा है, लेकिन महाराष्ट्र सरकार क्या आपको लगता है, क्योंकि राज ठाकरे ने उनकी जो गुड़ी पड़वा रैली थी उसमें भी लाउड स्पीकर के बारे में जाहिर तौर पर बात की जिससे 2 गुटों में हिंसा हो सकती है, साथ ही साथ उत्तर सभा करके ठाना में ली थी उसमें भी ली है, तो आपको फिर भी महाराष्ट्र सरकार से उम्मीद लग रही है क्या इस मामले में? तो आपको लगता है उसी वक्त एक्शन लेनी चाहिए थी, ऐसा लगता है, या आप मांग करना चाहोगे? हमारा मानना ये है और हमारा डिमांड ये है कि आप अगर किसी को परमिशन देते हैं तो आपको ये देखना जरूरी है कि जहां भी आप परमिशन दे रहे हैं वहां पर लॉ एंड ऑर्डर मेंटेन रहे, कोई ब्रीच ऑफ पीस ना हो। ये उनकी जिम्मेदारी है और हम उम्मीद करते हैं कि वो इस जिम्मेदारी को निभाएंगे। सर, इस तरह एक बात देखी गई है कि भाजपा का हिंदुत्व खराब बताने के लिए उनको मुसलमानों पर अटैक करना पड़ा। क्या फिर से बोलिए? भाजपा को उनका हिंदुत्व सही है बताने के लिए उनको मुस्लिम पे अटैक करना पड़ा, फिर बाद में शिवसेना आई, उन्होंने वही नीति दोहराई, अभी मन से भी आकर वही करिए। कल जलील साहब से मैंने यही सवाल पूछा था तो उन्होंने बताया कि किसी को अपना हिंदुत्व अगर बताना सही है तो मुस्लिम कम्युनिटी को पंचिंग बैग बनना पड़ेगा। क्या बनना पड़ेगा? टारगेट बना के है तो ये नहीं, किसी माइका लाल में हिम्मत नहीं है कि हमारे को पंचिंग बैग बना सके, याद रख लो आप। सुनिए आप, नहीं, सुनिए, हम पंचिंग बैग नहीं है, हम इंसान हैं, भारत के नागरिक हैं। अगर कोई समझ रहा है कि पंचिंग बैग है तो ये गलत समझ रहे हो लोग। हमारा मानना ये है कि देश की जो पॉलिटिक्स हो रही है उसमें पूरी कोशिश ये हो रही है कि सबसे बड़ा हिंदुत्व की आइडियोलॉजी पर कौन मानने वाला है, तो उसमें कांग्रेस भी रेस में है, भाजपा है, शिवसेना है, आप पार्टी है, एनसीपी है, समाजवादी पार्टी है, सब ये दिखाना चाह रहे हैं कि हिंदुत्व आइडियोलॉजी में हम सबसे आगे हैं। तो वो कंपटीशन हो रहा है, उसका वो हो रहा है। सर, एक महाराष्ट्र में एक वाकया हुआ जिसमें नवनीत राणा और जो निर्दलीय सांसद है आपके साथ ही पार्लियामेंट में काम करते हैं उन पर सेडिशन का चार्ज लगा दिया। केवल इतना समझ गया सबका सवाल। हाँ। सबसे पहली बात तो ये है, अगर मैं और इम्तियाज जलील साहब ये बोल देंगे कि मैं देश के प्रधानमंत्री के घर के सामने जाकर सूरह यासीन पढ़ूंगा, माने कुरान में चैप्टर है, आप क्या बोलेंगे? बोले हम कॉल करेंगे। आप तो रैपिड एक्शन फोर्स, सीआरपीएफ, बीएसएफ लगा के गोली चला देंगे, है ना? वो तो ठीक नहीं है। दूसरी बात है कि सेडेशन चार्ज लगाना एज अ स्टूडेंट ऑफ लॉ
वो चार्ज आप वो सुप्रीम कोर्ट में बता चुकी है कि उसमें इट हैज टू बी फॉलोड बाय वायलेंस, और वो बहुत ही सुप्रीम कोर्ट खुद हटाने वाला है, उसको हटा के हियरिंग करने वाला है उसके बारे में। तो सेडेशन चार्ज लगाना मेरे ख्याल से ये लगा दो, डाल दो अंदर, वैसा नहीं है। तो सेडेशन के बारे में मेरा मानना है कि सुप्रीम कोर्ट जो उसको अभी देख रहा है वो बिल्कुल सही देख रहा है सुप्रीम कोर्ट, मगर उनका ये कॉल करना, मेरे को कोई ना उनसे मोहब्बत है पॉलिटिकली, ना जिसके घर पे जा रहे थे उनसे मेरे को पॉलिटिकली मोहब्बत है, मगर अगर हर कोई ये बोलेगा कि नहीं मैं अब इम्तियाज जलील घर के सामने मैं करूंगा, तो मेरे घर के सामने क्यों आएंगे भाई आप? नहीं सर, आप तो बॉम्बे हाईकोर्ट ने भी जो ऑब्जर्वेशन किया है कि आप एक इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव हैं, आप पे भी एक जिम्मेदारी याद होती है। आप प्रोटेस्ट करिए, प्रोटेस्ट करने से किसको कौन रोकते हैं आपको? अगर हम और मैं और इम्तियाज जलील आप एक कॉल कर देंगे कि जितने बीजेपी के नेताओं के घर है हम जाके वहां कुरान पढ़ेंगे, तो रीजनेबल नहीं है ना ये। तो आप भी उसको देख के करिए। सेडिशन का चार्ज लगा देना मैं कोई प्रैक्टिसिंग लॉयर नहीं हूं, ना मैं कोई लीगल ईगल हूं मैं, वो तो मगर मेरे छोटा मोटा जो लॉ मेरे को मालूम, सेडेशन चार्ज लगाने से प्रूव नहीं होता, क्योंकि मुझ पर भी चंद्रबाबू नायडू 1996 में और 98 में मेरे को सेडेशन लगाए थे, प्रूव ही नहीं कर सकते आप, सिवाय इसके कि दगा दिए पेपर में, मीडिया में आप लोग उछाल देते। बट सुप्रीम कोर्ट राइटफुली उसको अभी एग्जामिन कर रहा है। सर, महाराष्ट्र के एनसीपी के प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल, उन्होंने कुछ दिनों पहले मीडिया में एक बयान दिया था कि जो माहौल महाराष्ट्र में चल रहा है, इस माहौल में अभी ओवैसी की एंट्री होगी और ये माहौल खराब करने की साजिश चल रही है, राज ठाकरे, ओवैसी हो या तमाम पार्टी। त्यामुळे ओवैसी यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि अनेक गोष्टींवर ते थेट उत्तरं देत आहेत। तिकडे आमदार गोपीचंद पडळकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा किरीट सोमय्या यांच्यानंतर देण्यात आली। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि बातमी। भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना सुद्धा अशाच प्रकारची सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि त्या पाठोपाठ भाजपचे हे दुसरे नेते आणि आमदार आहेत ज्यांना केंद्र सरकारने एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे। काही दिवसांपूर्वी पडळकर यांच्यावर सुद्धा हल्ला झाला होता। शरद पवार यांच्या विरोधात वारंवार आक्रमक भूमिका गोपीचंद पडळकर घेत असतात आणि त्यामुळे आपल्यावर हा हल्ला होतो अशा प्रकारचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी याही पूर्वी केला होता। मग अगदी पुतळ्याच्या अनावरणाचा विषय असेल, स्मारकाच्या अनावरणाचा विषय असेल किंवा अन्य कोणताही, प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, सविस्तर सांग काय आहे बातमी? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना आता एक दर्जाची सिक्युरिटी देण्यात येणार आहे आणि ही सिक्युरिटी केंद्र सरकारच्या CISF ची असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की गोपीचंद पडळकर हे आतापर्यंत अनेक वादग्रस्त जे आमदार आहेत त्यांच्यापैकीच एक आमदार आहे जे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात। अशाच वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेक वेळा त्यांच्यावर हल्ला सुद्धा झालेला आहे। आपण बघितलेलं होतं की अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्यावर हल्ला होणार होता आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे जे काही एकूण चित्र राज्यामध्ये तयार होत आहे त्यातून वारंवार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ले होताना सुद्धा आपण बघितलेलं होतं आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर सुद्धा यापूर्वी हल्ले झालेले आहेत। त्यामुळेच आता गोपीचंद पडळकर यांनाही CISF ची एक्स दर्जाची सिक्युरिटी जी आहे ती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे आणि त्यामुळे एक सुरक्षेचे एक नवीन कवच आता पडळकर यांना मिळणार आहे। त्यामुळे एखाद वेळेला पुन्हा एकदा पडळकरांची आक्रमक भूमिका आपल्याला अधिक प्रखरपणे यापुढे पाहायला मिळू शकते। बर, प्रणाली, महाराष्ट्रातले आता हे भाजपचे दुसरे नेते झाले किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ की त्यांना अशा प्रकारची सुरक्षा केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे। आपल्यासोबत आता जोडले गेलेत अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते। अतुलजी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हल्ला करतात म्हणून आता गोपीचंद पडळकर यांना सुद्धा एक्स दर्जाची सुरक्षा केंद्राने पुरवली आहे। मला मिलिंदजी, माझं तर स्पष्ट मत आहे, आरोप आहे की हल्ला होतो की हल्ला करून घेतला जातो हा एक मुद्दा,
आणि जे जे महाराष्ट्राच्या विरोधामध्ये बोलतात, त्याला काही लोक महाराष्ट्रद्रोही म्हणतात, मी तसा शब्द एवढा हार्श शब्द वापरणार नाही, पण ज्या ज्या लोकांनी ते महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं, हे सरकार खाली घेण्यासाठी जे प्रयत्न करतात, हे झालेलं आहे क्वालिफिकेशन, सुरक्षा मिळण्यासाठी. मग तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात बोलले की Y+ CRPF कडनं, मग तुम्ही काही लोकांवर आरोप केले की तुम्हाला झेड, मग तुम्ही आता आरोप केले की तुम्हाला X सुरक्षा. म्हणजे याच्यामधून त्या महाराष्ट्राच्या विरोधातली जी भूमिका आहे तीच केंद्र सरकार जास्त निभवते आहे अशा पद्धतीने दिसत आहे. बर, हा केंद्राचा एक प्रकारे महाराष्ट्राच्या गृह खात्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असं वाटतो, कारण आता हे तिसरे नेते झाले. पहिल्यांदा किरीट सोमय्या, त्याच्यानंतर आता अटकेत असलेल्या खासदार ज्या खरं तर राष्ट्रवादीचे आहेत पण आता भाजपला समर्थन देत आहेत, आणि आता गोपीचंद पडळकर. मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं ना की महाराष्ट्राची संस्कृती हिंसेची नाही. हिंसा कोण करत आहे? जर तुम्हाला रक्त लागलं तर एका दिवसामध्ये जखम भरून निघते अशा पद्धतीचं औषध आलेलं नाही आजपर्यंत. तुमचा काच हा खारच्या पोलीस स्टेशनमध्ये फुटलेला नसतो, बांद्र्यापर्यंत येताना मग तो फुटतो. तुम्ही लोकांवर गाड्या टाकता, सिक्युरिटी असताना प्रोटोकॉल्स फॉलो करत नाही. तर या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे दिसतात की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था परिस्थिती कशी बिघडवता येईल, आणि मग ह्या बिघडवणाऱ्या लोकांना आपण सुरक्षा द्यायची. यांनी गृहमंत्र्यांना द्यावं ना, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र द्यावं की आमच्या जीवाला धोका आहे, काय काय कसं कसं होतं ते सांगावं. महाराष्ट्रातील सुरक्षा जर यांच्या जीवाला धोका असेल तर. पण महाराष्ट्राची संस्कृती तर कधीच नव्हती. आज एका दैनिकामध्ये चांगलं आर्टिकल आलेलं आहे की शरद पवार साहेबांचे विरोधक बारामतीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये सभा घेतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरी झोपतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. बर, ND पाटील आणि शरद पवार साहेब हे नातेवाईक कठोर मधली कठोर टीका पवार साहेबांवर करतात, पण त्यांचे संबंध चांगले असतात. कोणी कोणाला जेलपर्यंत पोहोचवत नाही, कोणी सत्तेचा गैरवापर करून एकमेकाला त्रास देत नाही. या गोष्टी महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाखवतात. प्रति अत्रे असतील, पण अतुलजी, आता तुमच्यावर तोच आरोप होतो ना की ते आंदोलन करतात आणि तुम्ही नेत्यांना जेलपर्यंत पोहोचवण्याकरता आग्रही धरता. नाही, असं आहे की तुम्ही मला एक सांगतो, खरंच सांगतो मी तुम्हाला, प्रत्येक हिंदू जो व्यक्ती आहे ना तो राम त्याचा देव आहे, हनुमान त्याचा देव आहे. हनुमान चालीसाचा राजकारणासाठी वापर करायचा, याच्यामध्ये कुठली भक्ती आली हो मला सांगा बरं तुम्ही. काय धार्मिकता आहे त्याच्यामध्ये आणि काय भक्ती आहे? काहीच नाही आहे. केवळ आणि केवळ राजकारणासाठी वापर जो आहे तो हा वापर होत असताना त्याला 149 ची नोटीस दिली असताना धमक्या द्यायच्या, हमको कोई रोक नहीं सकता, हम आके रोक के दिखाए हम आएंगे. असं नाही आहे ना महाराष्ट्र. बर, अतुलजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. आतापर्यंत कोणाकोणाला केंद्रानं अशा प्रकारची सुरक्षा पुरवली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर खासदार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुद्धा सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. आता गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिला सुद्धा केंद्रानं यापूर्वीच सुरक्षा पुरवली आहे. यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.